नमस्कार, आपण पाहतात खडक हे धडक लाईव्ह. या रोगाची प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ नये म्हणून याची काळजी घ्यावी असे आवाहन पशुसंवर्धन विभाग बीड यांच्या वतीने कळवण्यात येत आहे. ऐका आणि आवाजाकडे लक्ष असू द्या. सर्व शेतकऱ्याला सूचना आहे की आपल्या जनावरांना लंपी या रोगाची लागण होत आहे. अशा सर्व शेतकऱ्याला सूचना आहे की तात्काळ आपली गोठा फवारणी करून घेण्यात यावा. तसेच ज्या जनावरांना लंपी या रोगाची लागण झाली आहे अशा जनावरांना उपचार करून घेण्यात यावे. घाबरून न जाता या ठिकाणी पशुसंवर्धन विभाग यांच्या वतीने सर्व शेतकऱ्याला सूचना आहे. तसेच गावात बोकाड फिरणारी जनावरे, ज्या शेतकऱ्यांची जनावरे गावात फिरतात अशा सर्व शेतकऱ्यांनी आपली जनावरे तात्काळ बांधून टाकावी, जेणेकरून लंपी या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये काळजी घ्यावी असे आवाहन पशुसंवर्धन विभाग यांच्या वतीने कळवण्यात येत आहे. त्याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी. तसेच ज्या जनावरांना लंपी या रोगाची लागण झाली आहे अशा शेतकऱ्यांनी तात्काळ आपले गोटे, गाय गोटे हे पूर्णपणे फवारणी करून घेण्यात यावे व गोटीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून काळजी घेण्यात यावी. हे असे आवाहन पशुसंवर्धन विभाग बीड यांच्या वतीने कळवण्यात येत आहे. सर्व शेतकरी बांधवांना सूचना आहे की मागील झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे आपल्या जनावरांना लंपी या रोगाची लागण होऊ नये म्हणून काळजी करण्यात यावी. तसेच ज्या जनावरांना लंपी या रोगाची लागण झाली आहे अशा जनावरांना तात्काळ उपचार करून घेण्यासाठी पशुसंवर्धन विभाग, पशुवैद्यकीय दवाखाना यांच्याशी संपर्क साधावा. तसेच ज्या जनावरांना लंपी या रोगाची लागण झाली आहे अशा शेतकऱ्यांनी घाबरून न जाता व्यवस्थितरित्या आपली गाय गोठा पूर्णपणे फवारणी करून घेण्यात यावी. जे जनावरे बोकाड जनावरे गावात हिंडतात अशा सर्व शेतकऱ्यांना सूचना आहे की आपली जनावरे तात्काळ बांधून टाकण्यात यावी, जेणेकरून लंपी या रोगाची लागण व त्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ नये म्हणून काळजी घेण्यात यावी असे आवाहन पशुसंवर्धन विभाग बीड यांच्या वतीने कळवण्यात येत आहे. लक्ष असू द्या. सर्व शेतकरी बांधवांना सूचित करण्यात येत आहे की मागील झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे आपल्या जनावरांना लंपी या आजाराने ग्रस्त केले आहे. अशा जनावरांना तात्काळ उपचार करण्यासाठी पशुवैद्यकीय दवाखाना यांच्याशी संपर्क साधावा. तसेच गावात हिंडणारी बोकाड जनावरे, ज्या शेतकऱ्यांची जनावरे गावात बोकाड फिरतात अशा सर्व शेतकऱ्यांना सूचना आहे की आपली जनावरे तात्काळ बांधून टाकावी, जेणेकरून लंपी या आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून काळजी करण्यात यावी. ज्या शेतकऱ्याच्या जनावरांना लंपी हा आजार झाला आहे त्यांनी घाबरून न जाता आपली जनावरे बांधण्याचे ठिकाण गोठे पूर्णपणे फवारणी करून घेण्यात यावे असे आवाहन पशुसंवर्धन विभाग बीड यांच्या वतीने करण्यात येत आहे. तसेच गावामध्ये ज्या शेतकऱ्यांची जनावरे मोकाट फिरतात अशा सर्व शेतकऱ्यांना सूचना आहे की आपली जनावरे तात्काळ बांधून टाकण्यात यावी, जेणेकरून लंपी या आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून काळजी करण्यात यावी असे आवाहन पशुसंवर्धन विभाग बीड यांच्या वतीने करण्यात येत आहे. सर्व शेतकरी बांधवांना कळवण्यात येत आहे की मागील झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे आपल्या जनावरांना अनेक रोगांची लागण होऊ नये म्हणून या ठिकाणी पशुसंवर्धन विभागामार्फत लंपी या रोगाचे लसीकरण करण्यात येत आहे. तसेच ज्या जनावरांना लंपीची लागण झाली आहे त्यांनी तात्काळ पशुवैद्यकीय दवाखाना यांच्याशी संपर्क साधून झालेल्या जनावरांचे उपचार करण्यासाठी दवाखाना येथील डॉक्टरांशी संपर्क साधून या ठिकाणी आपल्या जनावरांचे उपचार करून घ्यावे असे आवाहन असू द्या. सर्व शेतकरी बांधवांना कळवण्यात येत आहे की मागील झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे आपल्या जनावरांना लंपी या रोगाची लागण झालेली आहे का? जर असल्यास पशुवैद्यकीय दवाखाना यांच्याशी संपर्क साधून उपचार करण्यात यावे. तसेच ज्या जनावरांना लंपी या रोगाची लागण झालेली अशा शेतकऱ्यांनी लसीकरण करून घेण्यात यावे असे आवाहन पशुसंवर्धन विभाग बीड यांच्या वतीने कळवण्यात येत आहे. तसेच गावात फिरणारी मोकाट जनावरे, या जनावरांना त्या जनावरे शेतकऱ्यांनी तात्काळ बांधून ठेवण्यात यावे असे आवाहन देखील या ठिकाणी करण्यात येत आहे.
मागील झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे आपल्या जनावरांना लंपी या रोगाची लागण होत आहे. ज्या जनावरांना लंपीची लागण झाली आहे अशा जनावरांचे उपचार करण्यासाठी पशुवैद्यकीय दवाखाना यांच्याशी संपर्क साधावा. तसेच ज्या जनावरांचे लसीकरण अद्यापही झाले नाही यासाठी देखील आपण आपल्या जनावरांचे लसीकरण करून घेण्यात यावे. जे जनावरे मोकाट जनावरे गावात फिरतायत त्या सर्व शेतकऱ्याला विनंती आहे की आपली जनावरे तात्काळ बांधून टाकावी, जेणेकरून लंपी या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ नये यासाठी काळजी घेणे महत्त्वाचे आहे, असे आवाहन पशुसंवर्धन विभाग बीड यांच्या वतीने कळवण्यात येत आहे.